नमस्कार, मी रुचिका पवार 2018-19च्या KTHM कॉलेजमधील सायन्सच्या बॅचची विद्यार्थिनी. सकाळीच TC पाटील सरांचा मेसेज वाचला की KTHM कॉलेजच्या अनुभवांविषयी मला बोलायचं आहे. जेव्हा मी तो मेसेज वाचला ना, त्या क्षणी KTHM कॉलेजमधली मागची 2 वर्ष क्षणात समोरून तरळून गेली. अनावधानाने त्या कॉलेजमध्ये घेतलेलं ॲडमिशन असो किंवा त्यानंतर जिल्हास्तरीय उत्कृष्ट स्वयंसेविकेचा मिळालेला पुरस्कार असो, सगळंच काही हे सगळं मला मिळालं ते KTHM कॉलेजमुळेच. वक्तृत्वाची आवड मला आधीपासूनच होती, पण ती आवड जोपासण्याचं खरं माध्यम माझ्या आयुष्यात आलं ते KTHM कॉलेज म्हणूनच. कारण जवळजवळ मी कितीतरी विषयांवर वक्तृत्वाच्या स्पर्धा केल्या, ते विषय मांडले आणि ते विषय मांडताना तो विषय नेमका कसा असावा या संबंधीचं मार्गदर्शन मराठी विभागाचे HOD प्राध्यापक DP पवार सर यांच्यामुळं मला मिळालं. कारण शक्तीचं नाव नारी आहे किंवा महिला सबलीकरण असे विषय मांडताना स्त्रियांच्या नेमक्या समस्या काय आहेत हे सगळं जाणून घेता आलं मला या शिक्षकांमुळेच. शिक्षण नेमकं कसं असावं किंवा शिक्षणाची पुनर्रचना यांसारखे विषय जेव्हा मी तयार करायचे त्याविषयी शिक्षकांचे शिक्षणाविषयीचे नेमके विचार काय आहेत हे माझ्या लक्षात यायला लागलं. त्यांचा वेगळ्या पद्धतीनं अभ्यास व्हायला लागला. एका ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाच्या पलीकडे भरपूर काही कळायला लागलं. मग हे सगळं वाचताना, हे सगळं त्याच्याकडून शिकून घेताना आयुष्यात आपली जडणघडण कशी होते हे सगळं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आता माझ्या लक्षात येतं. इतकंच नव्हे तर KTHM कॉलेजमध्ये माझ्या मेन अशा व्यक्तिमत्व विकासाच्या संधी मला मिळत गेल्या त्या NSSमुळे, म्हणजेच आपल्या राष्ट्रीय सेवा योजना. कारण त्या अंतर्गत जे हिवाळी शिबिर आयोजित केलं जातं तिथं खरंच त्या विद्यार्थ्यांची जडणघडण अशा पद्धतीने होते की त्यांना न रागवता, न ओरडता, त्यांना समजून घेत त्यांचाच विकास होत असतो. आणि हे माझ्याही बाबतीत झालं. कारण जवळजवळ 15 ते 20 विद्यार्थ्यांचा एक ग्रुप होणार. मग त्या ग्रुपमध्ये त्यांना एक ॲक्टिव्हिटी दिली जाईल किंवा तो पूर्ण दिवस ज्या जबाबदाऱ्या असतील, जे कार्यक्रम असतील ते त्या विद्यार्थ्यांनी सांभाळायचे. म्हणजे त्यांच्या प्रत्येक कल्पनेला मूर्तरूप देण्याचं साधन मला तिथे भेटलं होतं. मग हे करताना ज्या विविध व्याख्यान मला आयोजित केल्या जात होत्या त्या प्रत्येक व्याख्यानांमधून ते जे प्रमुख पाहुणे सांगत होते ते प्रत्येक विचार आदर्शवादी, खूप प्रेरणादायक, जणू काही आपण त्यांनाच आदर्श म्हणून आपल्यासमोर ठेवावं असं वाटायचे. हे सगळं अनुभवल्यानंतर आयुष्यामध्ये भरपूर काही करण्यासारखं आहे याची जाणीव कायम होत राहिली. त्यानंतरही म्हणायचं झालं तर आव्हान म्हणजेच राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर. हे शिबिर पार पडलं ते औरंगाबाद विद्यापीठामध्ये. NDRFची टीम बटालियन 5 पुणे ही टीम आम्हाला प्रशिक्षण देण्यासाठी तिथे आली होती. तिकडे जाण्याची संधी मला मिळाली ती KTHM कॉलेजमुळेच. कारण पूर्ण नाशिकमधून फक्त 30 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन तिथं जाण्यासाठी झालं होतं आणि KTHM कॉलेजनी मला आपल्या कॉलेजचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. तिथे फ्लड रेस्क्यू असून देत किंवा विविध अपघात झाल्यानंतर ते प्रथमोपचार नेमके कसे असावेत, काय असावेत यांविषयीचं आम्हाला मार्गदर्शन दिलं गेलं. इतकंच नव्हे तर आज या कोरोनाच्या काळामध्ये जे PPE किट वापरलं जातं त्या PPE किटमध्ये नेमकं काय काय साधनं असतात, त्यांचा वापर कसा करावा हे सगळं आम्हाला त्या प्रशिक्षणामध्ये शिकवलं गेलं होतं. त्यामुळे हे आव्हान शिबिर आमच्या आयुष्यामध्ये एक वेगळंच काहीतरी, एक नवीन अनुभव देणारं असं ठरलं. इतकंच नव्हे तर त्यानंतर युवा संसदेमध्येही मला सहभाग घेता आला. युवा संसदेमध्ये सहभाग घेताना सगळ्यात महत्त्वाचं मार्गदर्शन मला भेटलं ते TC पाटील सरांचंच. कारण युवा संसद हे ऐकून मला माहीत होतं, पण नेमकं त्याच्यातून काय होतं हे मला याआधी कधी कळलं नव्हतं. पण जेव्हा मी त्याचे विषय पाहिले, त्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली, त्याच्यानंतर सरकारच्या योजना असो, त्या विद्यार्थ्यांना पोहोचवण्यासाठी केलेलं काम असो, हे कॉलेज थ्रू केलं जातं याचा जास्त आनंद वाटायला लागला आणि ती संधी आपल्याला मिळते हे जणू काही आपलं भाग्यच मला वाटायला लागलं. आणि त्यानंतर सुद्धा तालुका स्तरावरून जिल्हास्तरीय निवड झाली, जिल्हा स्तरावरून राज्यस्तरीय निवड झाली आणि राज्यस्तरीय निवड झाल्यानंतर फक्त नाशिक जिल्ह्यातूनच नव्हे तर जवळजवळ जितके बाकीचे जिल्हे आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी तिथं येणं आणि त्यांनी आपापले विचार मांडणं, मग खरंच पूर्ण आपल्या भारतामध्ये सुद्धा किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा खरंच किती कॉम्पिटिशन आहे आणि किती लोकांचे वेगवेगळे विचार असू शकतात हे मला तिथं अनुभवता आलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात रोमांचकारी अनुभव देणारा माझ्या आयुष्यात येणारे क्षण ते म्हटलं तर माझा NICचा कॅम्प, नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प, ज्याच्यासाठी माझं सिलेक्शन झालं ते KTHM कॉलेजमधूनच. कारण यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून फक्त 10 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आणि यावेळी फक्त नाशिकचंच नव्हे तर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तिकडे जाण्याची संधी मला मिळाली. तोही कॅम्प पार पडला ते उत्तर प्रदेशमधल्या बरेली इथल्या विद्यापीठामध्ये. तिथं गेल्यानंतर जवळजवळ 15 राज्य तिथं आली होती आणि या 15 राज्यामध्ये प्रत्येक राज्याची संस्कृती जाणून घेण्याची, महाराष्ट्राची संस्कृती, भारताची जी संस्कृती आहे तिथे आपली महाराष्ट्राची संस्कृती रिप्रेझेंट करण्याची संधी मला तिथे मिळाली.
इतकंच नव्हे तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये संस्कृती जाणून घेण्याची संधी मिळाली. पंजाब, राजस्थान, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हिमालय यांसारख्या कित्येक हिमाचल प्रदेश यांसारख्या कित्येक राज्यांमधून सगळे विद्यार्थी तिथे आले होते. मग त्यांची ही संस्कृती जाणून घेण्याची, त्यांच्याशी मैत्री करण्याची संधी यामुळे माझ्या नशिबी आली. इतकंच नव्हे तर यांच्याशी ही झालेली मैत्री वारंवार त्या सगळ्या उपक्रमांमधून, सगळ्या त्या एकतेमधून ती घट्ट होत गेली. आणि ही मैत्री अजूनही मी जपून ठेवण्याचा प्रयत्न करते. आणि हा मैत्रीचा ठेवा मिळाला तोही या कॉलेजच्याच माध्यमातून. यांसारखे कित्येक अनुभव मला या कॉलेजने दिले. इतकंच नव्हे तर नंदेशी उमप, चिन्मय उदगीरकर यांसारखे कलावंत जेव्हा कॉलेजमध्ये येतात, ते त्यांचे अनुभव मांडतात, त्यावेळेस त्यांच्या अनुभवांमधील क्षण आणि क्षण जणू ते आपल्याला खजिन्यात देत आहेत आणि आपण तो लुटण्याचा प्रयत्न करतोय असं वाटतं. आणि हे सगळं मलाही अनुभवता आलं आणि हे केटीएचएम कॉलेजनेच दिलेलं. त्यामुळे केटीएचएम कॉलेजने मला जे जे दिलं आहे ते सगळंच खूप मोठं आहे. कदाचित दिलेल्या वेळामध्ये सांगण्यासारखं कमीच पडतं. म्हणून जितका मला वेळ मिळाला तितक्यात मला ही मांडण्याची संधी दिली याबद्दल मी आभार मानते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्याच कॉलेजमध्ये म्हणजे आमच्या केटीएचएम कॉलेजमधले सगळे शिक्षक, मग ते TC पाटील सर असोत, पवार सर असोत किंवा मोगल सर असोत, माझ्या सायन्सचे सर्व शिक्षक असो, या सर्वांनीच मला माझा व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी जितका वेळ मिळाला यासाठी जे मार्गदर्शन केलं यामुळे मी सगळ्यांचे आभार मानते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे आमच्या केटीएचएम कॉलेजचे प्राचार्य गायकवाड सर यांचे तर मी मनापासून आभार मानते. कारण त्यांच्याच मार्गदर्शनामुळे या सगळ्या ठिकाणी जाण्याची, हे सगळं अनुभवण्याची आणि इतकं काही करण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे केटीएचएम कॉलेजचे खूप खूप आभार. धन्यवाद.